पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख पर मुंबई के पूर्व पुलिस आयुक्त परमवीर सिंह ने 100 करोड़ रुपए की वसूली के आरोप लगाए थे। इस मामले की जांच करने वाले न्यायमूर्ति चांदीवाल ने अपनी रिपोर्ट में स्पष्ट किया है कि उन्होंने देशमुख को क्लीन चिट नहीं दी है। चांदीवाल ने कहा कि परमवीर सिंह ने मामले के पीछे हटने पर उनकी आलोचना की है, जबकि सचिन वाजे ने अजित पवार और शरद पवार के नाम भी लिए थे, लेकिन उन्होंने वाजे से कहा है कि इन नामों को रिकॉर्ड पर नहीं लेंगे। चांदीवाल आयोग की रिपोर्ट में क्लीन चिट का शब्द प्रयोग नहीं किया गया है, बल्कि यह कहा गया है कि पर्याप्त साक्ष्य नहीं मिले हैं। चांदीवाल ने टिप्पणी की है कि वाजे, परमवीर सिंह और देशमुख आपस में मिलते थे, जिसके बाद वाजे ने अपने बयान बदले। रिपोर्ट में यह भी बताया गया कि गवाहों पर दबाव नहीं बनाया जा सकता और सत्य को बाहर आने से रोकने का प्रयास किया गया था। चांदीवाल ने कहा कि परमवीर और वाजे के पास सबूत थे, लेकिन उन्होंने जमा नहीं किए, जिससे जांच में अधिक खुलासे संभव नहीं हो सके। ची रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात ते अनिल देशमुख. ते वारंवार म्हणतात. त्याचा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगची रिपोर्ट सार्वजनिक करावं, कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही. तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो. आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय. मग पुरावे अभावी तुम्ही म्हणता की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही, दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही. अच्छा, म्हणजे दिले असते तर काहीतरी घडलं असतं. परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकीव स्वरूपाची होती, त्यांचे ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली. मग मी म्हटलं असं चालणार नाही, ॲफिडेव्हिट व्यवस्थित करा. त्यांनी ते केलं. असं घडलेलं आहे. म्हणजे तेरी बी चूक मेरी बी चूकचा असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत. आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील, त्यांचं त्यांना लखलाव, पण त्यावेळेला जाणीव होत होती. त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात. सर, या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख